नमस्कार मंडळी. आता सकाळ सकाळ पारचा आवरून निघालो तर कोल्हापूरला कनेरी मठ बघाय, कारण की परत परीक्षा चालू होणार होत्या आणि परीक्षा झाल्यावर सुद्धा सुट्ट्यांमध्ये आम्हाला फिरायला मिळणार नव्हतं हो. त्यामुळे अण्णाला म्हणलं जरा स्टँडवर सोड. मग तराट आपल्या स्टँडवर पोहोचलो की, पण आपल्या या बहिणी आल्या नव्हत्या अजून आणि या आल्यावर लालपरी आल्या नव्हत्या अजून. त्यामुळे असंच करत करत आम्हाला इथं 9:30 वाजले हो. खरं परत मग लालपरी आल्यावर निघालो की ईश्वरपूरला, कारण की डायरेक्ट एसटी तर काही मिळाली नाही. पण ही आजकालची पिढी एवढी त्या फोनमुळे बिघडलेत की एसटीत बसल्यावर सुद्धा बाहेरचा नजारा बघायला सोडून त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसतात. पण जीसी आपली गुणी बाळ असल्यामुळे बाहेरचाच नजारा बघणार हो. आता ईश्वरपूर मधनं कोल्हापूरची एसटी भेटली की, पण एक इकडे बसला आणि दुसरं दुसरीकडे अशी गत झाली हो. पण त्याच्यातनं बी बहिणीनं बोलायला सोडलं नाही. म्हणजे एक आजी भेटल्या हो आणि त्या खरं लय भारी काय काय सांगत होत्या. खरं एवढ्या गर्दीतनं बी यांचं बोलणं काही थांबना. शेवटी सानी वशी आणि जीसी माग जागा मिळाली येऊन बसल्या. पण अक्षा त्या नादात पुढेच बसली. परत मग एंट्री घेतली की कोल्हापुरात. त्यामुळे असलं भारी वाटत होतं का नाही की त्या एक्साइटमेंट मध्ये लगेच मॅपच चालू केला, कारण की कधी एकदा स्टँड वर पोहोचतोय असं झालतं. आता शेवटी मग पोहोचलोच एकदाशी करवीर नगरीमध्ये. आता मगाशी जी आजी तुम्हाला दाखवलं ते आम्हाला उतरल्यावर बाय बाय करत होत्या. आईला म्हणलं आजी आमच्या सारखेच मॉडेल आहेत की, पण ती सगळं बाजूला राहिलं. आम्ही कोल्हापुरात पोहोचलो, पण कोल्हापुरातलं काय माहित नसल्यामुळे जायचं वांद झालं, कारण की आम्ही KMT न जाणार होतो आणि KMT डायरेक्ट दुपारी 2 ला लागणार होती हो. आता आम्ही नवीन असल्यामुळे तरी सुद्धा काय काय जुगाड करत गेलो ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगतो. तर वर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईबची बटन दाबून घ्या.